ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी अपडेट येते। मंत्रालयात सध्या लाईट गायब झाली आणि त्यामुळे अनेक कामं ठप्प झालेली आहेत। मंत्रालयात लाईट गेल्याची माहिती येते, त्यामुळे पुन्हा एकदा कामांचा खोळंबा झालेला आहे। सध्या मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि मंत्रालयात लाईट गेल्याची बातमी येते आहे। आपले प्रतिनिधी वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, नेमकं काय घडलेलं आहे, कशामुळे लाईट गायब झाली आहे? माधवी, मंत्रालयातली एनेक्स बिल्डिंग आहे, त्याच्या तळघरामध्ये काही तांत्रिक अडचण आलेली आहे। त्यामुळे फायर ब्रिगेडचे जवान आहेत, ती ही अडचण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु सध्या मान्सून सत्र सुरू आहे, त्यामुळे बरेच अधिकारी आणि मंत्री आहेत, हे विधान भवनात असणार आहेत, परंतु बाकीचा स्टाफ आहे तो मंत्रालयात येणार आहे। त्यामुळे जी बाकीची कामं आहेत ती त्यांना देखील खोळंब होण्याची शक्यता इकडे नाकारता येते। आणि दुसरीकडे पावसाचा फटका आहे तो आता मंत्रालयाला देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे मुंबईभरात गेल्या अनेक दिवसांपासून जो पावसाचा जोर सुरू आहे, त्यामुळे आता मंत्रालयाला देखील याचा फटका बसलेला आहे। आणि मंत्रालयातली ही लाईट आता जर सुरू झाली तर पुढची कामं आहेत ती सुरळीतपणे चालू होतील, परंतु नियमित येणारी जी लोक आहेत, ज्यांची काही कामं असतात, त्यांना देखील याचा त्रास होऊ शकतो। कारण का आता मंत्रालय आहे ते ऑलमोस्ट अर्ध डिजिटल प्रक्रियेवर चालतं, त्यामुळे आतमध्ये येण्याची आणि बाहेर जाण्याची प्रक्रिया आहे ही देखील डिजिटलद्वारे चालू असते। त्यामुळे जर लाईट वेळेत आली तर बाकीच्या प्रक्रिया आहेत त्या सुरू होतील आणि जी नागरिकांच्या समस्या असतात, जे नागरिक आपली कामं घेऊन असतात, ते सोडवण्यासाठी मदत होऊ शकते सध्या। आरवी नक्कीच, त्यामुळे मंत्रालयातला हा वीज पुरवठा कधी पूर्ववत होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। वैभव, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक ब्रेक घेतोय। पाहत राहा एबीपी।